चला तर आज आपण बनवूया रवा आणि बटाट्यापासून 10 मिनिटात झटपट तयार होणारा कुरकुरीत असा नाश्ता। त्यासाठी मी सगळ्यात आधी तयार करते लसूण, अद्रक आणि मिरच्यांची पेस्ट। ही पेस्ट मी पाण्याचा वापर न करता बनवली आहे। पेस्ट तयार झाल्यानंतर एका कढईत 1 चम्मच तेल, अर्धा चम्मच जिरं, 1 चम्मच तीळ आणि आपण तयार केलेली पेस्ट टाकायची आहे। आता यात मी थोडे मीठ आणि हळद टाकते। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला हळद नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता यात मी 1 ग्लास पाणी टाकलेत। पाणी बॉईल झालेलं आहे तर मी 1 वाटी आता रवा टाकते। रव्याचे लम्स नको पडायला म्हणून 5 मिनिट याला कंटिन्यू घाटत राहायचं आहे। रवा हा पाण्यात छान मिक्स झालेला आहे आणि थोडा घट्ट पण आलेला आहे। तर आता मी याला एका ताटात थंड व्हायला काढते। या रव्याच्या मिश्रणात बॉईल केलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहेत। मी इथे 2 बटाटे मॅश न करता किसून टाकलेला आहे। आता बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर यात टाकून मिक्स करून घेते। आता याचा गोळा करून थोडं तांदळाचं पीठ लावून याला टाईटली रोल करायचं आहे। आता याचे छोटे छोटे पीसेस नाईफने कट करून घेते। इथे माझे सगळे पीसेस कट करून झाले आहेत तर आता मी गरम तेलातून फ्राय करून काढून घेते आहे। यात आपण दुसरी मेथड पण यूज करू शकतो। ती मेथड म्हणजे या कट केलेल्या पीसेसला आपण मैद्याच्या पाण्यात डीप करून पण याला फ्राय करू शकतो। मी इथे दोन्ही प्रकारचे स्नॅक्स बनवले आहेत आणि दोन्ही प्रकारचे स्नॅक्स खूप कुरकुरीत असे झाले आहेत। तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही हा नाश्ता त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला बेसिक वस्तूंचीच गरज आहे। ते आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असतं, म्हणून हा नाश्ता तुम्ही कधीही बनवू शकता।